Hello my dear students and welcome to the English class of 9th standard. This is Kumar Bharti, English for 9th standard. Okay, and today we are doing first poem 1.1. The name of the poem is Life by Charlotte Brontë. Okay, so let's start with the poem. Before that, please subscribe the channel if you are new to the channel so that you will get the next lessons, and please share this video with all your friends, and the playlist link is given in the description box. Okay, so let's start. Life, believe, is not a dream so dark as sages say. Often a little morning rain foretells a pleasant day. The poet काय म्हणतोय की लाईफ म्हणजे जीवन एवढंही वाईट नाही आहे जसं सगळेजण म्हणतात. ओके, एस सेजिस से म्हणजे सेजिस म्हणजे जे कोण मोठी लोकं म्हणून गेली आहेत असं लोकांना संबोधलं आहे. सेजिस म्हणजे साधू आपल्या ह्याच्यातमध्ये. तर मोठी माणसं जसं म्हणतात की लाईफ इज नॉट सो गुड, तर खूप वाईट आहे जीवन, तर ते तसं नाही आहे. आणि नॉट ॲज अ ड्रीम, डार्क ड्रीम म्हणजे काळं स्वप्न, असं भयानक स्वप्न असं ते लाईफ आपलं नसतं. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज नॉट अ डार्क ड्रीम ॲज द सेजिस से. अँड ऑफन अ लिटल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लेझंट डे. तर कधी कधी कठीणाई येतात, कधी कधी दुःख येतं, त्याच्यानंतर सुख पण येतं. म्हणजे इथे मॉर्निंग रेन म्हणतात ना, मॉर्निंग रेन्स जे फॉरेन कंट्रीजमध्ये पाऊस पडला की थोडंसं ॲटमॉस्फिअर किंवा क्लायमेट चांगलं नाही आहे असं म्हणतात. सो सकाळी सकाळी पाऊस पडला म्हणजे क्लायमेट खराब आहे. सो वेन एव्हर दर इज लिटल मॉर्निंग रेन, सकाळचा थोडासा पाऊस पडला तरी पण नंतरचा दिवस सुंदर असतो. अ प्लेझंट डे फॉलोज इट. सकाळचा पाऊस पडला किंवा दुःख आल्यानंतर सुख येतं. सो फोरटेल्स म्हणजे ते आधी सांगतं की पुढे चांगलं घडणार आहे. द मॉर्निंग रेन्स टेल यू दॅट नाव समथिंग गुड इज गोइंग टू हॅपन नेक्स्ट. पुढे काहीतरी चांगलं होणार आहे. सो ऑफन म्हणजे जास्ती करून लिटल मॉर्निंग रेन जे दुःखाला संबोधलं आहे. फोरटेल्स म्हणजे सांगतं की अ प्लेझंट डे इज कमिंग. फोरटेल्स अ प्लेझंट डे. ओके. समटाइम्स देर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम बट दीज आर ट्रान्झियंट ऑल. म्हणजे काय, तर कधी कधी दुःख येतात आयुष्यामध्ये पण ते जास्ती दिवस टिकत नाहीत. ओके, दे आर शॉर्ट लिव्ड. सो ट्रान्झियंट म्हणजे जातात. तरी दुःख जरी आली, क्लाउड्स ऑफ ग्लूम म्हणजे इथे दुःख. क्लाउड्स ऑफ ग्लूम, ग्लूम म्हणजे असं काळोख, डार्कनेस. तेव्हा क्लाउड्स ऑफ ग्लूमचे दुःखाचे ढग, जरी आपण म्हणतो ना दुःखाचे ढग, दुःखाचं सावट, तसं दुःख आलं तरी दे आर ट्रान्झियंट. ट्रान्झियंट म्हणजे जाणारे, ट्रान्समध्ये म्हणजे पास होणारे, संपणारे. सो समटाईम्स देर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम, दुःख येतं, बट दीज आर ट्रान्झियंट ऑल. बट दीज ऑल आर ट्रान्झियंट. दे विल गो अवे. ओके. तर ते दुःख, दे सॉरो इज नॉट परमनंट. इट इज टेम्पररी अँड दे आर शॉर्ट लिव्ड अँड इट विल पास अवे. इफ द शॉवर्स विल मेक द रोजेस ब्लूम, ओ वाय लेमेंट इट्स फॉल. तर जर पाऊस पडतो, म्हणजे मगाशी ते पावसाळ्यात त्यांनी दुःख म्हटलेलं आहे किंवा सॉरो म्हटलेलं आहे. तर इथे म्हणतात कवी की इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम. जर पाऊस पडून गुलाबाची झाडं खिलतात, गुलाबं फुलतात, ओके, झाडांना फुलं येतात पावसामुळे, तर वाय, तर त्याची कंप्लेंट का करायची. इथे लेमंट हा शब्द आहे ना, त्याचा अर्थ होतो कंप्लेंट. किंवा एका दुःख झालं तर त्याच्यावर रडणं किंवा सॉरो व्यक्त करणं किंवा दुःख व्यक्त करणं, ह्याला लेमेंट म्हणतात. ओके. तर सो वाय लेमेंट इट्स फॉल. आणि इथे कंप्लेंट पण होतो त्याचा अर्थ. लेमेंटचा अर्थ कंप्लेंट पण होतो. तर का कंप्लेंट करायची, दॅट द रेन इज फॉलिंग. सो वाय लेमेंट इट्स फॉल. इट्स म्हणजे पावसाचं फॉल, पडणं, पाऊस येणं, ह्याला कंप्लेंट का करायचं. सो इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम, जर पावसामुळे फुलं बहरतात, फुलं येतात झाडांना, तर आपण त्या पावसाची पडण्याची कंप्लेंट का करावी. सो वाय लेमेंट इट्स फॉल. इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम, ओ वाय लेमेंट इट्स फॉल. रॅपिडली मॅरिली लाईफ्स सनी आवर्स फ्लिट बाय. ओके. ग्रेटफुली चिअरली एन्जॉय दॅम ॲज दे फ्लाय. तर रॅपिडली मॅरिली म्हणजे आनंदाने, आणि फास्ट, रॅपिडली म्हणजे फास्ट आणि मॅरिली म्हणजे खुशी खुशी, आनंदाने. सनी आवर्स म्हणजे चांगले दिवस, लाईफमधले चांगले दिवस. लाईफ्स सनी आवर्स म्हणजे
अगदी सूर्यप्रकाशात इतके सुंदर किंवा स्वच्छ चांगले दिवस हे लवकर जातात. सो रॅपिडली दे गो. द मॅरीली लाईफ सनी आज फ्लिट बाय, म्हणजे ते उडून जातात दिवस. आपले आनंदाचे दिवस कसे गेले हे आपल्याला कळत नसतं, आणि दुःखाचे दिवस असले की आपला वेळ जाता जात नाही, ते दिवस सरत नाहीत असं आपल्याला वाटतं. आणि जेव्हा आपण आनंदात असतो ते आनंदाचे दिवस कसे निघून जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही. असंच त्या कवीला म्हणायचं आहे की लाईफ्स सनी आज फ्लिट बाय ग्रेटफुली चिअरली अँड एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. त्यामुळे दुःख करत बसण्यापेक्षा जे आनंदाचे दिवस आहेत त्याचा आभार मानून ग्रेटफुल त्यांच्यासाठी राहून त्यांना एन्जॉय करून त्यांना ते घालवायचे असतात असे दिवस. ओके, सो बी ग्रेटफुल. थँक गॉड फॉर दिस ब्युटिफुल डेज, फॉर दिस ब्युटिफुल फास्ट फ्लाईंग मोमेंट्स ऑफ लाईफ. ते इन्स्टेड ऑफ क्राईंग अँड कंप्लेनिंग. ओके, दुःख करण्यापेक्षा, सॉरो करण्यापेक्षा, ग्रीफ करण्यापेक्षा चांगले दिवस आहेत त्याचे आभार मानून ते आनंदाने घालवायचे, कारण ते लगेच जात असतात. आपला वेळ वाया घालवायचा नाही दुःखांवर विचार करण्यात. सो दिस वॉज द, नाव विल गो टू द नेक्स्ट पॅरेग्राफ. What though death at times steps in and calls our best away? What though sorrow seems to win our hope a heavy sway? म्हणजे जरी मरण जरी आलं तरी आपल्या चांगल्या दिवसात तरी आपण चांगले दिवस जगलेलो असतो. ते आपण आपलं मरण कधी येईल हे सांगता येत नाही असं म्हणायचं कवीला. सो वी शुड लिव्ह टू आवर फुलेस्ट. आनंदाने जगायचं. ओके, आणि जरी दुःख आलं, वॉट दो सॉरो सीम्स टू विन अ होप अस हेवी स्वे. आपल्याला खूप आशा असते चांगलं होणार, तरी पण दुःखचं वर्चस्व असतं आणि दुःख येतंच. आपला होप, आपली आशा, आपल्याला वाटतं कधी कधी संपलं सगळं, तरी पण आपण आपला होप सोडायचा नाही आहे. वॉट दो सॉरो सीम्स टू विन. दुःख जरी जिंकलं असलं तरी पुढे जाऊन आपण होप ठेवायचा, आशा ठेवायची, विश्वास ठेवायचा की आपलं सगळं चांगलं होणार आहे. सो यू शुड कीप अ होप इवन दो सॉरो म्हणजे दुःख जिंकलं, सीम्स टू विन अ होप अ हेवी स्वे. म्हणजे दुःख येतं जातं तरी आपलं हिंमत आपण हरायची नाही. यू शुड नेवर लूज द होप. अँड हेवी स्वे म्हणजे काय? स्वे म्हणजे हेलकावा देणे. म्हणजे आपल्याला कधी दुःख, कधी सुख येतं म्हणतात तरी परत दुःख येतं. ते हेलकावे जे आपण बदल बघतो दुःख आणि सुखाचं, त्याला हेवी स्वे असं या कवितेत म्हटलेलं आहे. हां, तरी आणि आपली होप असतो, आपल्याला विश्वास असतो, त्याच्या पुढे जाऊन सुद्धा दुःख येतंच. ती ही लाईन आहे, ओअर होप अ हेवी स्वे. समजून घ्या. ओके, येट होप अगेन इलॅस्टिक स्प्रिंग्स. इलॅस्टिक स्प्रिंग्स म्हणजे काय? स्प्रिंग म्हणजे ज्या तिथे फॉरेन कंट्रीजमध्ये झाडांना बहर येतो तेव्हा हे स्प्रिंग टाईम असतो. तो म्हणजे आशावाद दाखवला आहे. वेन देर आर स्प्रिंग्स अँड फ्लावर्स ऑन द ट्रीज, इट्स अ स्प्रिंग टाईम. म्हणजे सगळं आनंदी आनंद असतो. सो इट इज अ स्प्रिंग टाईम. इलॅस्टिक स्प्रिंग्स म्हणजे कधी? स्प्रिंग नंतर पुन्हा विंटर येतो, थंडीचे दिवस येतात, तेव्हा पतझड होतं. म्हणजे सगळी पानं वगैरे जातात आणि पुन्हा सगळे झाडं वृक्ष होतात, आणि परत विंटर गेलं की परत पुन्हा स्प्रिंग येतं. तो इलॅस्टिक स्प्रिंग्स म्हणजे काय? तर स्प्रिंग ही येत जात असते, झाडांना फुलं येतात, मग विंटर येतं, मग झाडांची फुलं पडतात, बहर जातो, मग परत विंटर गेल्यानंतर पुन्हा बहर येतो. तर इलॅस्टिक स्प्रिंग्स. तो त्यासाठी तुम्ही तुमची होप सोडायचं नाही. दुःखानंतर सुख हे येतंच. सो येट होप अगेन इलॅस्टिक स्प्रिंग्स. अनकॉन्कर्ड दो शी फेल स्टील बियॉन्ड आर हर गोल्डन विंग्स. अनकॉन्कर्ड दो शी फेल म्हणजे ती जरी पडली, म्हणजे कवयित्री स्वतःला संबोधतात की दुःखाने ती जरी पडली किंवा घायाळ झाली, हतबल झाली, तर तिला अनकॉन्कर्ड म्हणजे तिला होप आहे. तिने हार मानलेली नाही आहे कोणासमोर, तर दुःखासमोर हार मानलेली नाही आहे. शी इज अनकॉन्कर्ड दो शी फेल. ती पडली तरी. स्टील बुयॉन्ड. बुयॉन्ड म्हणजे ती उत्साही आहे. बुयॉन्ड म्हणजे उत्साह. ओके, स्टील शी इज व्हेरी फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जी. तिच्याकडे अजूनही आशावाद आहे, ताकद आहे. इन हर गोल्डन विंग्स. ओके, स्टील बुयॉन्ड आर हर गोल्डन विंग्स. तर तिचे गोल्डन विंग्स तिच्याकडे आहेत, ज्याच्यामुळे ती परत उडू शकते, परत सगळं हासिल करू शकते. स्टील बुयॉन्ड, तिच्यावर तेवढाच उत्साह आहे परत सगळं उभं करण्याची. स्टील बुयॉन्ड आर हर गोल्डन विंग्स. स्टील स्ट्रॉंग टू बेअर अज वेल. ओके, तिच्याकडे जे विंग्स आहेत
ते सगळ्यांचा भार उचलू शकतात. स्टील her golden wings are and she are strong to bear us well. त्यांचं ओझं उचलण्यासाठी. So manfully, fearlessly, the day of trial bear, for gloriously, victoriously can courage quell despair. So manfully म्हणजे strongly, manful म्हणजे strong. So manfully and fearly म्हणजे strongly न घाबरता ताकदीने ते वाईट दिवस ना फेस करायचं. द डे ऑफ ट्रायल बेअर म्हणजे एक दिवस असा येईल की ते दिवशी ती जिंकेल. अ डे ऑफ ट्रायल बेअर फॉर ग्लोरियसली विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. डिस्पेअर म्हणजे वाईट दिवस आणि क्वेल म्हणजे शांत करणं. सो डिस्पेअर म्हणजे निराशा. ओके, तर त्या निराशा जाईल आणि सुख येईल. क्वेल म्हणजे जाणं, शांत होणं, निराशा गेली. अँड कॅन करेज म्हणजे त्या धैर्यामुळे त्यांचे चांगले दिवस आले. ओके, तर हे सगळं ग्लोरियसली आणि विक्टोरियसली फेस करायचं. विक्ट्री होणार आहे तिची, ती जिंकणार आहे या सगळ्या ह्याच्यातून. त्यामुळे आपण कधीही होप सोडायचा नाही किंवा दुःखी व्हायचं नाही. सगळ्या चॅलेंजेसना फेस करायचं. ओके, मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल बेअर, फॉर ग्लोरियसली विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. तर अशी ही कविता आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, काही विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं तरी चालेल. आणि पुन्हा एकदा सांगते, हा व्हिडिओ सगळ्या मुलांबरोबर शेअर करा प्लीज. जरा डिफिकल्ट कविता आहे. हा व्हिडिओ दाखवा, सगळ्यांना समजेल अशी मी आशा करते. तर नेक्स्ट लेसन घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.